हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे काय आहात सर्वजण? बरे आहात का? आज रविवार आहे. काय आहे रविवारचं जेवायला तुमच्याकडे स्पेशल? आम्ही बनवणार आहे आज मटण. कोणाकोणाला आवडतं मटण खायला? आम्हाला तर खूप आवडतं मटण खायला. तुम्हाला आवडतं का? नक्की सांगा कमेंट करून. तर आज मी बनवणार आहे मटण आणि स्पेशल बनवणार आहे नाशिकचं काळ्या मसाल्याचं. तर खूप टेस्टी लागते खायला, खूप टेस्टी लागतं खायला. चला मग बघूया, पूर्ण व्हिडिओ बघा नक्की. तर इथे बघा मी मटण धुवून घेतलं स्वच्छ 2-3 पाण्याने. एक कांदा घेतला कापून बारीकसा आणि इथे पातेलं गरम करायला ठेवलं. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं. काल आम्ही भजी काढले होते ना, त्याचं तेल आहे म्हणून तसा कलर दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर हा कांदा छान असा भाजून घेते मी. तर इथे बघा कांदा असा छान भाजलेला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर परतवून घेतला असं मी छान. आता मी टाकलं त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद. परत त्याला परतवून घेते असं. तर इथे बघा मी परतवून घेतलं. आता त्याच्यावर अशी एक परात ठेवते झाकण आणि त्याच्यात पाणी टाकून घेते. तर इथे बघा मी त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि आता हे पाणी चांगलं गरम होईपर्यंत राहू द्यायचं आणि मग त्याच्यात ओतून घ्यायचं. तर हे बघा कसं पाणी मस्त असं गरम झालेलं आहे. आता हे मी ओतून घेतलं. परत थोडंसं लागलं, परत थोडंसं ठेवते याच्यावरती. असं जर मटण तुम्ही करून बघितलं ना, खरंच खूप भारी होती ही रेसिपी. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. तर चला मग आता मी परत दुसरी तयारी करून घेते. तर इथे बघा मी 2 असे कांदे कापून घेतले असे आणि यातला आता भाजून घ्यायचं थोडं असं काळसर होईपर्यंत. आणि इथे मी ही खोबऱ्याची वाटी घेतली अर्धी, ही आता भाजून घेते. तर इथे बघा मी अशी भाजून घेतली थोडीशी. तर इथे बघा मी बारीक बारीक काप करून घेतले. खूप गरम होतं खोबरं म्हणून. आणि हे मिक्सरमध्ये बारीक पण नाही होत ना मोठं असलं तर, म्हणून बारीक काप करून घेतले. 2 लसणाचे गाठे पण घेतले भाजून, ते पण भाजून घेत आहे. तर इथे बघा मी असा थोडासा म्हणजे थोडा जास्तीचाच कांदा काळा करून घेतला, काळसर भाजून घेतला. तेल न टाकता भाजून घेतलेला आहे हा. तर इथे बघा आता हा लसूण मी सोलून घेते. तर आता मी हे सर्व थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर इथे बघा मी पातेलं ठेवलेलं आहे फोडणी देण्यासाठी. ज्या पातेल्यात भाजी उकडून घेतली होती त्याच पातेल्यात फोडणी देणार आहे मी भाजीला. तर इथे बघा आता मी हे 2 उबळे तेल टाकून घेतलं. कमी तेलात बनवणार आहे या उबळीने. आता तेल गरम झालेलं आहे चांगलं. त्याच्यानंतर मी टाकले थोडेसे जिरे छान तडकल्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. हे आमचं लाल तिखट घरचं आहे म्हणजे गावाकडचं, तर त्याच्यामुळं खूप तिखट आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकायचं. त्याच्यानंतर मी टाकला 1 चम्मच गरम मसाला. गरम मसाला पण आमचा हा घरचा आहे, मी घरीच बनवत असते गरम मसाला. आणि थोडीशी हळद अगोदर पण टाकली होती म्हणून. तर छान आता हे परतवून घेते असं. म्हणजे असं तेलात मसाला, लाल मिरची पावडर असं टाकल्याच्या नंतर ना तरी येते भाजीला आपल्या छान. त्याच्यानंतर टाकलं मी हे बारीक करून घेतलेलं, म्हणजे हे आहे ना, याच्यात मी परत थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अद्रक, 2 लसणाचे गाठी भाजून घेतले ते टाकले आणि 2 कांदे भाजून घेतलेले आणि
तर इथे बघा मी न पाणी टाकताच पहिले थोडासा मसाला भाजून घेतला, म्हणजे त्याच्यातलं पाणी सर्व आटेपर्यंत मसाला भाजून घेतला आणि मग नंतर थोडंसं हे मिक्सर धुवून हे पाणी टाकून परत मसाला आपल्याला शिजून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचं थोडंसं छान असं. आता थोडं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. 5 मिनिटं मी परतवतच राहिली मसाला भाजीपर्यंत. तर आता हे उकडवून घेतलेलं मटण टाकून दिलं मी त्याच्यात आणि परतवून घेतलं. याच्यात थोडंसं पाणी टाकलं, जसं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. तर बघा कशी गिरवी अशी घट्ट झाली ना भाजी मस्त थोडी. तर त्याच्यात परत टाकते थोडंसं मीठ, कारण मी अगोदरच थोडंसं मीठ टाकलं होतं ना, आता थोडंसं टाकते. आणि आता याला उकळून घेते छान, म्हणजे पहिले थोडे जोरात गॅसवरती उकळून घेते आणि नंतर थोडं बारीक गॅस करून 5 मिनिटं गॅसवरती ठेवते. तर हे बघा आता मी याला उकळून घेते. कोणी कोणी अशी वरतून पण कोथिंबीर टाकतं, पण मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतली कोथिंबीर आणि अद्रक पण. बघा कशी भारी तर्री आलेली आहे भाजीला मस्त. तर इथे बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त तर्रीबाज भाजी खाण्यासाठी तयार आहे. हे बघा, या मग जेवायला तुम्ही पण. भाजी तयार झाली. आता मी गॅस केला बंद. तर हे बघा भाजी कशी तयार झालेली आहे मस्त तर्री तर्री. कोणाकोणाला आवडली मस्त झणझणीत भाजी, या नक्की जेवायला. कशी तरी आली ना छान. तेलात हे मसाले भाजून घेतले ना, लाल मिरची पावडर तेलात टाकले ना, मग तरी येते भाजीला छान अशी. तर बघा कसं वाटलं माझी रेसिपी. काळ्या मसाल्याची भाजी कोणाकोणाला आवडली असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि जेवायला पण या. आणि एक वेळेस करून पण बघा, ट्राय करून बघा किती भारी लागते काळ्या मसाल्याची भाजी. तर बघा मग करून. बाय.